कोण होणार एलिमिनेट? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स या तुल्यबळ संघांमध्ये IPL T20 क्रिकेट स्पर्धेची इलिमिनेटर लढत रंगणार आहे. या लढ्यात संघामधील कोणता संघ एलिमिनेट होणार आणि कोणता संघ क्वालिफायर 2 गाठणार याकडे तमाम क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. हरणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असल्याने उभय संघ विजयासाठी अहमदाबादच्या स्टेडियमवर जीवाचे रान करताना दिसतील एवढं मात्र नक्की. बंगळुरूने एखाद्या चित्रपटातील चमत्काराप्रमाणे IPLची प्लेऑफ गाठली, कारण सुरुवातीला 8 पैकी केवळ एकच सामना जिंकून बंगळुरूचा संघ गुण तक्त्यात रसातळाला होता. मात्र त्यानंतर विजयाचा षटकार ठोकून या संघाने प्लेऑफचे तिकीट मिळवले. या तिकिटासाठी केवळ विजयच कारणीभूत ठरले नाहीत, तर पावसामुळे इतर 2 लढती रद्द झाल्याचा फायदाही बंगळुरूला झाला. म्हणजेच त्यांच्या सलग 6 विजयात नशिबाचेही कोंदण लाभले होते. दुसरीकडे साखळी फेरीत सुरुवातीला IPL गुणतक्त्यात नंबर 1च्या सिंहासनावर विराजमान झालेल्या राजस्थान रॉयल्सची रवानगी 3ऱ्या स्थानावर झाली. लागोपाठचे 4 पराभव आणि कोलकात्याविरुद्धचा अखेरचा साखळी सामना पावसात वाहून गेल्याने राजस्थानला 3ऱ्या स्थानावर राहत प्लेऑफचे तिकीट मिळाले. म्हणजेच सलग 6 विजयामुळे मनोबल उंचावलेल्या बंगळुरूच्या रडारवर इलिमिनेटर लढतीत लागोपाठ 4 पराभवांसह एक सामना पावसामुळे वाया गेलेल्या राजस्थानचा संघ असेल. 2008 मध्ये IPLच्या पदार्पणाच्या हंगामाचा खिताब पटकावणाऱ्या राजस्थानकडे यंदाचा प्रबळ विजेता म्हणून पाहिले जात होते. मात्र साखळीतील अखेरच्या लढतीतील सलग 4 पराभवांनी त्यांच्या उणिवा दिसून आल्या आहेत. सलग 4 विजयांनी त्यांनी स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा शानदार प्रारंभ केला. मात्र त्यानंतर एका पराभवाचा सामना त्यांना करावा लागला. यामधून सावरत त्यांनी सलग 4 वेळा बाजी मारली. या बळावर 9 लढतीपर्यंत राजस्थान गुणतालिकेत अग्रस्थानावर उभा होता. मात्र 10व्या लढतीनंतर त्यांच्या कामगिरीला गळती लागली आणि सलग 4 पराभव त्यांना स्वीकारावे लागले. कोलकाता विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यांची गुणतालिकेत 2य स्थानावर पोहोचण्याची संधी हातामधून निसटली. राजस्थानची फलंदाजी जोस बटलर, यशस्वी जायस्वाल आणि कर्णधार संजू सॅमसनच्या भोवतीच फिरते. आघाडीच्या फळीतील हे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीने निराशाच केल्याचे दिसून येते. बटलर T20 विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना झाला आहे. त्यामुळे सलामीवीर यशस्वी जायस्वालचा जोडीदार म्हणून टॉम होलोर कॅडमोरला पसंती दर्शविण्यात आली आहे. बटलरच्या अनुपस्थितीत जायस्वाल, कर्णधार संजू सॅमसन आणि रियाज पराग यांना आपल्या खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. मधल्या फळीतील शिमरोन हेटमायरच्या खेळाच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र या लढतीत त्याचा अनुभव कामी येऊ शकतो. ध्रुव जुरेल, रॉमन पॉवेल यांना कामगिरीत सुधारणा करावी लागेल. याच्या अगदी उलट स्थिती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची आहे. कर्णधार फाफ डुप्लेसिसला सूर गवसल्याने बंगळुरूच्या पथ्यावर पडले आहे. मधल्या फळीतील रजत पाटीदारच्या खात्यावर 5 अर्धशतके जमा आहेत. विल जॅक्स विश्वचषकासाठी मायदेशी परतल्यानंतर त्यांच्या फलंदाजीवर कोणताही परिणाम दिसून आला नाही, कारण यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक बाजू लावून धरत 195च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल त्यांच्यासाठी तुरुपचा एक्का आहे. गत लढतीत पहिल्या षटकात त्यांनी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडचा बळी घेतला होता. मॅक्सवेलमुळे संघात संतुलन राखणे सोपे जाते. अनुज रावत, महिपाल लोमरोड आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्यामुळे मधली फळी सशक्त वाटते. मोहम्मद सिराज गोलंदाजीची धुरा सांभाळत आहे. यश दयालने मागच्या लढतीत चेन्नईचे महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांना अखेरच्या षटकामध्ये रोखत बंगळुरूला प्लेऑफचे द्वार खुले करून दिले होते. सुयश प्रभुदेसाई, करण शर्मा या फिरकीपटूंच्या दिमतीला टॉम कुर्रन, लॉकी फर्ग्युसन आणि विजय कुमार विशाख ही वेगवान गोलंदाजांची फळी उपलब्ध आहे. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम इतर मैदानांच्या तुलनेत फलंदाजांसाठी नंदनवन नाही. राजस्थानचे गोलंदाज या परिस्थितीत बंगळुरूच्या फलंदाजांवर वरचढ ठरू शकतात. या मैदानावर
गेल्या 12 लढतीत केवळ 2 वेळा 200हून अधिक धावसंख्या उभारली गेली असून गोलंदाजांचे वर्चस्व या मैदानावर राहिल्याचे दिसून येते. ट्रेंट बोल्टचा भेदक मारा, रविचंद्रन अश्विन व यजुवेंद्र चहलची प्रभावी फिरकी असे राजस्थानच्या गोलंदाजीचे समीकरण राहिले आहे. मनगटाने चेंडू वळवणाऱ्या चहलने 14 लढतीत 17 बळी घेतले आहेत, तर डावखुऱ्या बोल्टला 14 लढतीत 12 बळीपर्यंत मजल मारता आली आहे. चहल यशस्वी ठरत असताना अश्विनचा 13 लढतीत 7 बळी संघर्ष हा चर्चेचा विषय ठरला आहे. आवेश खानने 13 बळी घेत चांगली साथ दिली आहे. नांद्रे बर्गरच्या स्वरूपात त्यांच्याकडे आणखी एक डावखुरा वेगवान गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध आहे. बोल्ट आणि बर्गर जोडीने वानखेडेवर मुंबईची दाणादाण उडवून दिली होती. कोहलीला रोखण्याची जबाबदारी प्रामुख्याने बोल्टवर असेल. बंगळुरूकडे विराट कोहलीसह कर्णधार फाफ डुप्लेसिस, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक असे एकापेक्षा एक वरचढ मॅच विनर फलंदाज आहेत. याच फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूने हरलेला डाव उलटून IPLची प्लेऑफ गाठलेली आहे. कोहली हा बंगळुरूच्या फलंदाजांचा हुकमाचा एक्का आहे. त्याला आता मोक्याच्या वेळी आपला क्लास दाखवून द्यावा लागेल. खोलवर फलंदाजीमुळे इंग्लंडचा विल जॅक्स मायदेशी परतल्यानंतरही या संघाच्या फलंदाजीवर प्रतिकूल परिणाम झालेला नाहीये. मात्र मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन या वेगवान जोडगोळीवर राजस्थानची बलाढ्य फलंदाजी रोखण्याचे आव्हान असेल. यश दयाल व ग्लेन मॅक्सवेल या गोलंदाजांनी अखेरच्या साखळी लढतीत चेन्नई सुपर किंग्जवरील विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यास त्यांच्या फलंदाजांवर अतिरिक्त दबाव येणार नाही. बघूया बंगळुरू आणि राजस्थान यांच्यात कोण एलिमिनेट होते ते. याविषयी आपल्याला काय वाटते ते कृपया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मनापासून आभार.